आपण थाळी करणार आलो पण आवाज येत नाही. सगळं माग मामी अ मामी मामी आल्या मामी आल्या काय करतो काय नेमकं? मी बेसनाचा भोगला पुशीत होतो. व्यसनाचं भोगलं पोषतो बाबा खरडच खातो. नाही बघत होतो. नमस्ते नमस्ते आपण कोण? आम्ही सोयरी घेऊन तुमच्याकडे आलोय. आमच्याकडं आम्हाला असं कळलं तुमच्याकडे लग्नासाठी मुली आहेत म्हणून. अहो भरपूर मुली आहेत. आम्ही पेपर लिहायला वाचली होती. तेच म्हटलं. आमच्याकडे सुद्धा लग्नासाठी एक मुलगा आहे. बरं किती मुली आहेत तुम्हाला? मला मुली एका खाली एका खाली एका खाली एका खाली एका खाली बस 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 खालची चिपली असतात ना. हा इथं टाळा भांडलं तुझ्या खाली जिंकली आपण. बाईंना असं बोलतात का खालची चिमणी आपण असं नाही बोलायचं. बाई खालची चिमणी शांत उठलं निश्चित मुतलं. माफ प्यारे बुवा मला तुम्ही. ना म्हणजे किती मुली तुम्हाला? अहो 25 मुली आहेत मला. किती? 25. बरं सरकार तुम्हाला काही पुरस्कार वगैरे काही भेटला का? कशाबद्दल? जो शेतकरी कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न काढतो हा. त्याला सदर शेतकरी म्हणून पुरस्कार दिला जातो. तुझ्या येताना आलाय खाल्ला आणि उत्पन्न काढण्याची शिंदे वैर ही उत्पन्न काढण्याची शिंदे आहे का? अरे गुंट्यावरची जमीन. किती मुली आहेत तुम्हाला लग्नासाठी? अहो 25 मुली आहेत माझ्या लग्नासाठी. लग्नासाठी किती आहे? आता सध्या तर 3च किती आहे. मुली आहेत? 3 आहे. ठीक आहे. बरं तुम्ही आमचा नवरा पोरगा पाहिला? नाही. मी त्याला सांगतो. ए होय हे बा कोंबडा पार असं ये नमस्कार कर. नमस्ते. नमस्कार. रव्या हो पोरगी पसंत हो आहे. अरे पोरगी का? अरे पोरगी का? अरे पोरीची आई आई तुझी होणारी सासू आणि सासरा मी. सांगतो ना कोण आहे ती. अरे नालाय का तुझी होणारी मामी मामी आणि मामा. तुमचा मामा आहे नाही माहिती. हा बाई आमचा मामाच आहे. बरं मला मुली बघायचं. बघायचे का? नाही काम करा. बसून घ्या बसून घ्या. बसा, 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 बसा. हा, तिथे माती उकळा जरा तिथे बसा माती. आता माती उकरला आम्ही काय कुत्री आहेत का? बसा जॉली टॉमी राजा टायगर टायर हे सगळे कुत्रे तू चंपी कुत्री मी बांड्या कुत्रा. तर आपण भाकर पडतो. त्या पहिले मुलीला आवाज द्या. बोलू का? अरे बाळ करू नका. आता लगेच बंगल्याच्या माग मग 500 रुपये घे. कशाला 500 रुपये आले की पोरगी कर. माझं वय तरी बघ. चालेल ओ बाई इकडे या. याची का करते? अहो ही पोरगी माझ्या पोराला द्यायची का? आता ही जर पोरगी माझ्या पोराला दिली तर माझ्या पोरगं नदीवर आणि आजचं गाव आमच्या गाडीवर. आईचं नाव काय म्हणले? करू नका. करू नका. करू नका. आम्ही करणार. आम्ही करणार तुझ्या आईचा नालायक. आता ही पोरगी आमच्या पोराला द्यायची का? आता ही जर पोरगी लग्न करून आम्ही जर आमच्या घरी घेऊन गेलो सकाळ सकाळ दूधवाला येतो पेपरवाला येतो आणि त्याने असा जर झटका जर पाहिला ते कशाला 6 महिन्याची उधारी मागतोय. हो त्याचा तुम्हाला तर मी तर- पोरीचं नाव काय होतं? करू नका काय? करू नका. का बरं? हा काय नाव? आरतीचं नाव करू नका हे. का बरं? आरतीचं नाव करू नका हे. का बरं? माझं पण नाव आहे ना बा. काय रे करी. तुझ्या आईचा नाव नाही करी. तो करी आणि बाप बघी. अरे 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 काय चाललंय का तुमचं? ही मुलगी पसंत नाही. दुसरी मुलगी बोलून घ्या. बोलू ती तिच्यापेक्षा चांगली आहे. अरे कुमुदिनी. इथं लग्न करायचे का? आईचं लग्न तिचं? करायचं. आईचंच. हिला काय नवरीची गरज आहे? म्हणजे? सारखं चालू आहे.
पोरगी नाही. हे असं काय करते? अहो हिच्या टायमाला मला जेव्हा दिवस गेले होते ना तेव्हा ग्राउंड बेकार लागलं होतं हा. तेव्हापासून तिचं दिसच झालं म्हणजे तुम्ही खुरपाय उठायला गेले होते मी तेव्हा रानात तुझं खुरपं चालू आहे. हा. जाऊ द्या आमचं एखाद्याचं व्यंग तिला गाणं म्हणायला तिला गाणंच येत नाही हो. येत नाही? अजिबात येत नाही. ना ये पुढे. हाय! लांब लांब हात इथे नाही द्यायचा. इथे यावंच. अरे, इकडे हात आणला. तुम्ही आता परत पस्तावा आहे का? आता असं झाल्यावर काय करायचं? ये. पाठ उठायचं, गार पाण्याने आंघोळ करायची आणि एक अभंग म्हणायचा. ते पण का? उठ उठ गोपा. तुम्ही तर पारचा गोपार उठवला. असू द्या, एखादी पोरगी व्यंग असती, मामा काय प्रश्न विचारू सुचवू द्या पोरीला. बाई, बोला. पुरीला स्वयंपाणी तू येतो का? अगदी उत्तम स्वयंपाक येतो. स्वयंपाणी तू तोंडावर काही हीच पडली काय? स्वयंपाक! भान हा? पांढरा भान भात, भात. ओरंज वरण, वरण. लय वरतू नका मारणार. बरं. पोरीला पचत पचत्या ए अरे चपात्या एकदा सुंदर चपात्या बनवती. चपात्या तर- हो ना. चपात्या करताना लाटणं कोणत्या हातात असतं? त्याच हातात असतं. त्या हातात हा. एकदा लाटणं हातात आल्यावर घे चपाती, खा चपाती, घे चपाती, खा चपाती. किती भूक लागलेला पाहता कशाला चिरके मारायला खाईल का? जाऊ दे काय काय असतं ना पोरीला किती माणूस की अरे. आल्यापासून म्हणते काय? पाहुणं जेवण करून घ्या. अरे बाई आमच्याकडे आहे ना पूर्ण वर्णाचा स्वयंपाक असतो. हा येतो आहे. महत्वाचा प्रश्न आहे. बाई पोरीला पाळी येते का? काय झालं? काय बोला पोरीला पाळी येते का? या बाबू शंकर पाळी. शंकरपाळी होय मोदूक नाही चांगलं काय एका मागे एक मोदूक या पूर्ण वर्णाचा स्वयंपाक येतो का? अहो चांगलाच बनवती ना ती. मिरची मसाला वाटतात तर अहो म्हणाल तसा मिरची मसाला वाटते ती. या हातानं याच हातानं. आणि मिरची कोणता त्याच हातानं वाटते ती. आता विचार करा मंडळी त्या हातात जर मिरची दिली तुमची कोणती ध्यानात आणायची नको. ही पोरगी होती तिथं घाल. घरात. या काय रे बाळा, हे पोरगी बघायची बाळा. बघ. ही मुलगी का तिला तोंडीकडे फिरवा. कसं आहे? छान आहे छान. शिक्षण किती झालं तिचं 12वी झालं 12वी. 12वी 12वी. म्हणजे तिने 12 मास्तर बदलली हा. वर्गानुसार नाही का हा, असं बघा, असं बघा. लिहिताना पेन कोणत्या हातात होता पेन त्याच हातात घेती. कोणत्या त्याच. ह्याच हा. लय शाळेत सांडली राव चांगलं साहेब बाबाला. हा? एक प्रश्न. काय बाळा? पोरगी बघत होतो तुला आल्यापासून म्हणते राव सगळ्यांना तुम्हाला काय रे? तिळगुळ घ्या बडबड बोला तिळगुळ घ्या बडबड बोला तुम्हाला एक प्रश्न विचारू का? बोला ना. तुमचा कारखाना बिघडलाय का? मशीन मध्ये काय फॉल्ट अहो आहे? नाराज होऊ नका. मग? आई मुलगी अजून अजून आहे. एक? हा. द्या बरं. बोलू का? अरे बाळ सदाफुली. काय काय? अरे रस्ता होता हो यांना बोलायला नाही का यायला जायला. पोरगी पैलवान आहे का? पैलवान आहे, खाण्यापिण्याचं शरीर आहे तिचं. माझं पोरगी बी पैलवान आहे. काय हे सांगताय? इकडे ये ना. तर इकडे ये. कुस्ती करायची हा नको. का माझं दुखत आहे दुखतंय? मला ताप येणार आहे ताप येणार आहे हा असं कोणी सांगितलं थंडीने. अरे त्या पुरीची ए, ए,
कपडे काय नाही चल पॅन्ट काढ पॅन्ट अरे पॅन्ट काय देते मग? एक काढ तरी आतून अंडर पॅन्ट नाही अंडर पॅन्ट नाही माझी तू का तुझी तुझी फाटलेली तुला कसं काय माहिती नाही तू तिथं जाऊन साड्याला बसला मी तुझ्या पाठी मागून बसलो पाठी मागून बघितलं तुझ्या अंडर पॅन्ट एवढं मोठं भोग पडलेलं आहे ते बॉक पडलेलं नाही मी पाडलं होतं ऊसाचं टिकून घालून गणेश कुस्ती करायची चल बॉडी दाखव बॉडी किती नंबर लागते तिची नाही तुझी जागेवर काय झालं बाई काय झालं बाई माहिती का त्यांनी शत्रू ठोकला ऍक्शन घेतली त्याची कार वाऱ्याची झुळूक आली तसं त्याच्या हाताला वा अरे कसं करू नको नाही तर मोठं मडकली चिटिंग झाली चिटिंग काय कुस्ती खात्री काय झालं मी त्या पोरीकडे बघितलं तिने मी माझ्याकडे बघितलं आणि तिने मला हळूच डोळा मारलं डोळा मारला म्हणून तू पडला आता तिच्या डोळ्याकडे बघू नको माझ्या ह्याच्याकडे बघ आपल्या तोंडाकडे बघ हसलात ना मंडळी विनोद करायसाठी एकदा जोरदार टाळ्या